मी माणगाव तालुका हातकणंगले या ठिकाणी पंजिंगा नदीपात्रापासून जवळपास 2 किलोमीटर अलीकडे आहे। या बाजूला पट्टण कोडोली आहे। हा जो ज्या ठिकाणी मी उभा आहे या ठिकाणाहूनच शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे। इकडून ईशान्येकडून येणारा हा शक्तीपीठ महामार्ग नैऋत्येकडे पट्टण कोडोली आहे आणि तिथून पुढे तो कन्हेरी मठाच्या दिशेनं तो मार्ग जातो। या ठिकाणी मी उभा आहे। नदी पात्रापासून 2 किलोमीटर लांब असलो तरी सुद्धा पंजिंगा नदीच्या पात्रातलं महापुरामध्ये पाणी इतकं पसरतं। या ठिकाणी हा जो पोल दिसतो या पोलची ही जी इलेक्ट्रिक तार आहे ती तार 2019च्या पुरामध्ये बुडालेली होती। म्हणजे इथून मी जिथं उभा आहे तिथं जवळजवळ 25 फूट पाणी पुराचं आधीच येतं। म्हणजे शक्तीपीठ महामार्ग जेव्हा इथून जाईल त्यावेळी इथं जवळपास 40 फुटाचा तरी भराव पडणार आहे। कमानीची पुलं बांधणार आहेत हे सगळं खोटं आहे। नदी पात्रापुरतं कमानीची पुलं बांधतात पण पात्राबाहेर जवळजवळ 3-3 किलोमीटर, कारण इथून अजून 1 किलोमीटर पाणी इकडे पसरतं। म्हणजे नदी पात्रापासून जवळजवळ 3 ते 3.5 किलोमीटर पाणी पसरलं असतं आणि त्या पाण्याची खोली जवळपास 15 फुटापासून ते 25 फुटापर्यंत असतं। म्हणजे एवढा भरावा टाकावा लागणार आहे आणि एवढा भराव टाकल्यानंतर जेव्हा कोल्हापूरच्या दिशेनं इकडे पूर्वेकडे पाणी पंजिंगेचं येतं, उजव्या बाजूला माणगाव आहे, तिकडे 3.5-4 फूट 4 किलोमीटर भराव आला, पलीकडे पट्टण कोडोली आहे तिकडे 3 किलोमीटरचा भराव आला आणि हा भरावा डोंगरासारखा पाणी अडवतो आणि त्यामुळं त्याचा परिणाम माणगाव असेल, चोकाक असेल, रुकडी असेल, हेरले असेल, हालोंडी असेल, शिरोली असेल, कोल्हापूर शहर असेल, नदीच्या पलीकडे म्हटला तर गांधीनगर, चिंचवाड, वळीवडे, वसगडे, या पट्टण कोडोली या गावांना पुराचा मोठा फटका बसणार आहे। अशा पद्धतीनं संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे काही वेगवेगळी पुलं होतात, एक नांदणीचा उपशाखा जी नरसिंहवाडीला जोडते, त्याच्यानंतर हा शक्तीपीठ महामार्गाचा हा भरावा आणि त्याच्यानंतर कालच मी दाखवलेला बालिंगे येथील पुलाचा जो भरावा आहे, ह्या सगळ्याचा जर विचार केला तर जवळपास कोल्हापूर जिल्ह्यातल्या 20% ऊसाच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होणार आहे। कारण 2-2 महिने जर का पाणी तुंबून राहिलं तर ऊस शेती होऊ शकत नाही। पण एवढ्या साऱ्या म्हणजे ज्यांची जमीन जाणार आहे ते तर बर्बाद होणार आहेच, पण ज्यांची जमीन जाणार नाही ते या महापुराच्या महापुरामुळे बर्बाद होणार आहेत। त्यांना 8 महिन्याची पिकं घ्यावी लागणार आहेत। मग मला सांगा की हा शक्तीपीठ महामार्ग नेमका कुणाच्या फायद्याचा? आणि जे आज बैठका घेऊन सांगतायत की तुम्हाला एवढे पैसे मिळणार आहेत, तेवढे पैसे मिळणार आहेत, त्यांना मी एकच सांगतो, मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये अगदी गट नंबर निहाय कुणाला किती पैसे मिळणार आहेत हेही सांगतो। पण आज एवढं सांगतो की रत्नागिरी नागपूर महामार्गाला जे पैसे मिळाले त्यावेळी 2013च्या कायद्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी झाली म्हणून शेतकऱ्यांना भरपूर पैसे मिळाले। परंतु 2022 मध्ये जी दुरुस्ती झाली त्या दुरुस्तीनंतर सक्तीच्या भूसंपादनामुळे एकतर तुम्हाला नकार देता येणारच नाही, पोलीस बंदोबस्तामध्ये तुमची जमीन ताब्यात घेतली जाईल आणि जी काही चौपट म्हटली जातात, हा हायवेच्या बाजूला रेडिएटर जास्त असतो आणि आतल्या बाजूला जमिनीची किंमत शासकीय मूल्यांकन कमी होतं, त्याच्या चौपट केला आणि त्यातनं 20% कपात केली तर आज जो बाजारभाव आहे त्या बाजारभावाच्या आसपास सुद्धा ती किंमत जात नाही। याचं कारण मला वाटतं की या परिसरात आता 30 लाख रुपये एकर जमीन असावी, 35 लाख रुपये एकर आहे, पण इथला जर रेडिएटर काढला आणि त्याची चौपट केली आणि त्याच्यामध्ये जर का 20% कपात केली तर हे 20 लाखापर्यंत सुद्धा जात नाही। म्हणजे इथली जमिनीची किंमत सुद्धा नीट मिळत नाही आत्ताची बाजारभाव, आणि म्हणून याच्यामध्ये सगळ्यांची बर्बादी आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेवर सावध झालं पाहिजे। हा प्रश्न केवळ शेतकऱ्यांचा नाही आहे, कारण साधारणपणे गावाबाहेर ही गोरगरिबांची वस्ती असते,
आणि जिथं पाणी येतं त्या ठिकाणची जमीन स्वस्तात मिळते म्हणून गरीब माणसं घर बांधतात. दहाव्याची घरं असतात, सिंगल मजली घरं असतात. जेव्हा पुराचं पाणी येतं त्यावेळी घरातलं भांडी कुंडी सामान घेऊन महिनाभर त्याला घर सोडावं लागतं. आणि जे पैसेवाले आहेत ते उंचावर घर बांधतात, दुसऱ्या मजल्यावर साहित्य ठेवतात, पाहुण्याच्या घरात जाऊन राहतील, हॉटेलमध्ये राहतील. पण गरिबांनी काय करायचं? त्यामुळे ज्यांची शेती नाही पण ज्यांच्या घरात पाणी येतं पुराचं त्यांची सुद्धा या रस्त्यामुळं बर्बादी आहे हे लक्षात घ्या.